नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांवर, त्यावर असणाऱ्या उपायांसंदर्भात किंवा कोणती लक्षणं आहेत जेणेकरून आपल्याला ती वेळीच प्रतिबंध करता आली तर अजून चांगलं होऊ शकतं. आणि यासाठी आपण मार्गदर्शन घेत असतो तज्ज्ञांचं, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं आपण मार्गदर्शन घेत असतो. आणि आज हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर संजीव जाधव. ते स्वतः MS जनरल सर्जरी आहेत, कार्डिओव्हस्क्युलर आणि थोरॅसिक या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. कार्डिओव्हस्क्युलर आणि थोरॅसिक हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे ते कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना साधारणतः 22 वर्षांपेक्षा जास्त अनुभव या क्षेत्रामध्ये आहे. आतापर्यंत 7,000हून अधिक हृदय आणि फुफ्फुस शस्त्रक्रिया त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या आहेत. हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, गर्भाशय यांचे प्रत्यारोपण करणारे डॉक्टर संजीव जाधव हे जगातील पहिले सर्जन आहेत. त्याचप्रमाणे गर्भाशय प्रत्यारोपण करणारे ते भारतातील पहिले सर्जन आहेत. आणि या व्यतिरिक्त विशेष सांगायचं झालं तर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी पश्चिम भारतातील ते पहिले सर्जन म्हणून देखील गणले जातात. आणि हे श्रेय त्यांना देखील दिलं जातं. भारतातील हृदय, फुफ्फुस आणि गर्भाशय प्रत्यारोपणाचे प्रणेते त्यांना मानलं जातं. हृदय आणि फुफ्फुसाचे ते एक्सपर्ट आहेत, सर्जन आहेत आणि म्हणूनच ते आज आपल्याला या विषयात मार्गदर्शन करणार आहे. सर, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर संजीवजी, साधारणतः भारतात आता अवयवदानाची जी प्रक्रिया आहे किंवा अवयवदानाचं स्टेटस काय, किती पद्धतीने लोक ते करतायत, काय जागरूकता आहे? 2015मध्ये आम्ही पश्चिम भारतातलं, महाराष्ट्रातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट आणि त्यानंतर लंग ट्रान्सप्लांट केलं. त्यानंतर हा जो बेल्ट आहे पश्चिम भारतातला, याच्यामध्ये अवयवदानाची जनजागृती प्रचंड प्रमाणात झाली आणि त्याचं ॲक्च्युली रूपांतर लंग, किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटच्या नंबर्स वाढण्यामागे झालं. नवी मुंबई, पुणे आणि मुंबई हा सगळ्यात सुशिक्षित बेल्ट जर आपण पकडला तर ह्याच्यामध्ये प्रचंड जनजागृती झालेली आहे. आणि आता अवयवदान बऱ्यापैकी होतं आणि त्याचा फायदा हार्ट लंग ट्रान्सप्लांटसाठी होतो आहे. नक्कीच. पण बऱ्याच वेळा या संदर्भात अवयवदानाबद्दल लोकांचे गैरसमज असतात. मग ते काय असतात आणि त्याचं निराकरण तुम्ही कसं करता? बऱ्याच गैरसमजुती आहेत अवयवदानासंबंधी. आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा अवयवदानाची वेळ येते तेव्हा फार नाजूकपणे हा प्रश्न हाताळणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स असतात. ते जे नातेवाईक असतात त्यांना शास्त्रोक्त माहिती दिली जाते की काय बरोबर आहे, काय चूक आहे. बऱ्याच धर्मांमध्ये अवयवदान करू नये अशी एक प्रथा असते. तर त्याविषयी समुपदेशन केलं जातं आणि त्यांना तोडगा काढला जातो. एकाचं अवयव दुसऱ्यासाठी जुळवणं हे खरं तर खडतर काम असतं. ते कशा पद्धतीने होतं आणि मुळात हे सर्व करताना, प्रत्यारोपण करताना रुग्णालयाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? ॲक्च्युली हार्ट लंग ट्रान्सप्लांट हे ट्रान्सप्लांट सायन्समध्ये सगळ्यात डिफिकल्ट काम आहे. आणि हे फक्त ब्रेन डेड पेशंट किंवा कॅडावर डोनेशनमधनंच होऊ शकतं. त्यामुळे हा खडतर मार्ग आहे. जे वेटिंग लिस्टवर रुग्ण आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्या प्रमाणात अवयव अवेलेबल नसतात. पण आता जनजागृतीद्वारे नंबर्स कमी होत आहेत आणि अवयवदान जास्त वाढतं आहे. वेटिंग लिस्ट कमी होती आहे. डॉक्टर, तुम्ही हृदय आणि फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासंदर्भात एक्सपर्ट आहात, तज्ज्ञ आहात देशभरातले. मुळात ही प्रक्रिया कशा पद्धतीची असते थोडंसं स्पष्ट करा. आणि या प्रक्रियेसाठी कशा पद्धतीने कोण पात्र ठरतं? जे पेशंटचं हार्टचं फंक्शन साधारणतः 20-25% आसपास आलेलं असतं आणि ज्यांना प्रचंड त्रास होतो हे हार्ट ट्रान्सप्लांटसाठी कॅन्डिडेट असतात. त्याची कारणं अनेक असू शकतात. जसं रिपीटेड हार्ट अटॅक आल्यानंतर हार्टचं फंक्शन कमी झाले किंवा व्हाल्वचे जे बरेच आजार आहेत त्याच्यामुळे व्हाल्व्युलर कार्डिओमायोपॅथी आहे, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी जो की कॉमनेस्ट आजार आहे आणि तो बऱ्यापैकी तरुण लोकांमध्ये पण दिसतो. अशी कारणं अनेक आहेत. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी. तर ह्या पेशंटला हार्ट ट्रान्सप्लांट अत्यंत गरजेचं ठरतं किंवा नवीन मार्ग सुचवला जातो. दुसरी गोष्ट जे लंग ट्रान्सप्लांट, जे बरेच कॉमनेस्ट आजार IPF किंवा ILD समजला जातो भारतीय उपखंडामध्ये. तर ज्या लोकांना
फुफ्फुसाचं फंक्शन खूप कमी झालं आहे आणि त्यांना होम ऑक्सिजनची गरज लागते आहे सर्वायवलसाठी, जे 10 पावलं 15 पावलंसुद्धा टाकू शकत नाही आहेत. तर अशा लोकांना लंग ट्रान्सप्लांटशिवाय गत्यंतर नसतं आणि ज्या काही उपयुक्त ज्या टेस्ट आहेत त्या झाल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला जास्त माहिती मिळते. नक्कीच डॉक्टर, मेडिकल क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो, तो प्रगत होत चाललेला आहे आणि या प्रगतीमुळे रुग्णांवरती त्याचे काय परिणाम होतात, विशेषतः हृदय किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये? हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण किंवा एकूणच हार्ट लंग सर्जरी ही 1960 नंतर डेव्हलप झाली आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट इज अ सर्जरी ऑफ 21st सेंचुरी. म्हणजे 2000 शतकानंतर त्याचा सक्सेस रेट वाढला आहे पाश्चात्य देशांमध्ये आणि आपण डेव्हलपिंग नेशन असून इंडिया आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, ही प्रचंड अभिमानाची बाब आहे. दुसरी गोष्ट, हे जे टेक्नॉलॉजिकली चॅलेंज्ड सर्जरीज आहेत यांचं भारताच्या इंटिरियरमध्ये पेनिट्रेशन होणं गरजेचं आहे. आत्ता तरी सध्या मेजर सिटीमध्ये अवेलेबल आहे, जसं चेन्नई, मुंबई, हैदराबाद या सिटींमध्ये अवेलेबल आहेत. पण कालांतराने मला वाटतं टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये सुद्धा हळूहळू अवेलेबल होतील. हृदयरोगाच्या म्हणजे हृदयरोग होऊ नये यासाठी मुळात हृदयाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबद्दल जागतिक हृदयरोग दिनानिमित्त तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता किंवा कुठले संदेश दिले जातात या अनुषंगाने? युजली आम्ही संदेश असा देतो की हृदयरोग जर टाळायचा असेल तर आपली जीवनशैली जी आहे ती बदलणं गरजेचं आहे. लास्ट 30-40 वर्षांमध्ये एस्पेशली भारतीय लोकांनी आपलं जे रुटीन जेवण जेवतो ते सोडून पाश्चात्य जेवणाकडे कल वाढवलेला आहे. कोल्ड्रिंक्स आणि बर्गर्स आणि जे फास्ट फूड आहेत ते आपण प्रचंड प्रमाणात सेवन करतो आहे. त्याच्याने ओबेसिटी आणि हार्ट डिसीज आणि त्या अनुषंगाने अनेक आजार, एस्पेशली कर्करोग यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. तर नियमित व्यायाम आणि फास्ट फूड अवॉइड करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जीवनशैलीचा उल्लेख केलात, पण मुळात एखाद्याची झोप न झाल्याने किंवा अपुरे झोपेचा देखील हृदयावर तितका परिणाम होतो का? आपलं आत्ताचं 21st सेंचुरीमधलं जे लाईफस्टाईल आहे ती अत्यंत स्ट्रेसफुल आहे आणि ती प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रेसफुल झाली. तर त्याच्याकडे सुद्धा इंट्रोस्पेक्ट म्हणजे स्वतःहून बघणं गरजेचं आहे की आपण किती तास काम करतो, किती तास झोपतो आणि आपल्याला योग्य ॲडिक्वेट झोप मिळते का नाही, या सगळ्यांवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि या सगळ्याचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसावर होत असतो. डॉक्टर, हृदय आणि फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासंदर्भात अपोलो हॉस्पिटल कशा पद्धतीने यामध्ये कार्य करतं? अपोलो हॉस्पिटल एका अर्थाने जर तुम्ही बघितलं तर जे ॲडव्हान्स मेडिकल फील्डमधल्या जे ॲडव्हान्सेस आहेत त्याच्यामध्ये ऑलवेज पायनियर राहिलेलं आहे आणि हार्ट लंग सर्जरीमध्ये जर बघितलं तर हार्ट लंग सर्जरीज अँड ट्रान्सप्लांट अपोलो हॉस्पिटल हे 70 हॉस्पिटलची चेन आहे आणि ह्याच्यामध्ये जे सगळ्यात अद्ययावत उपकरणं असो किंवा टेक्नॉलॉजीज असो हे नेहमीच अपोलो हॉस्पिटल अंगीकृत करतं आणि ते समाजासाठी डोनेट केलं जातं. नवी मुंबई अपोलो हॉस्पिटलमध्ये जिथे आम्ही आहोत आमच्याकडे प्रचंड मोठी टीम आहे आणि सगळी अद्ययावत उपकरणं आहेत ज्याच्यामुळे आम्ही हार्ट लंग ट्रान्सप्लांट किंवा ॲडव्हान्स हार्ट लंग सर्जरीज जे काही कॉम्प्लेक्स बायपास सर्जरी आहे, वाल रिप्लेसमेंट्स आहेत, लंग सर्जरीज आहेत, या सगळ्या आम्ही करू शकतो. जसं एक्मो आहे आणि बऱ्याच IBP मशीन्स आहेत अद्ययावत आणि आमच्याकडे खूप मोठी टीम आहे. सगळ्यात महत्त्वाचं वेल ट्रेंड टीम आहे. फुफ्फुस प्रत्यारोपणासंदर्भात विशेषतः कोणते संकेत असतात की जेणेकरून ती आता करणं गरजेचं असं कळतं आणि या प्रक्रियेसाठी कोण पात्र ठरतं? आता फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यासाठी जितकी अमाऊंट ऑफ बऱ्याच वेळा फुफ्फुसाचे जे आजार असतात ते मिसट्रीट केले जातात, मिसडायग्नोज केले जातात. बऱ्याच वेळेला आपल्याला सर्दी खोकला होत असतो वारंवार आणि अस्थमा आहे, हे आहे, ते आहे, इन्फेक्शन झाले म्हणून त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते आणि एक स्टेजपर्यंत असं आहे तर जेव्हा कम्प्लिटली फुफ्फुस
खराब झालं आहे. युजली हे असं होतं की IPF किंवा ILDचे जे आजार आहेत, इंटरस्टिशियल लंग डिसीज, याच्या बाबतीमध्ये खूप कॉमनली घडतं. आणि जेव्हा अगदीच लंग खराब झाले आणि त्याच्या लंग फंक्शन टेस्ट ज्या केल्या जातात त्या अगदीच जुजबी आहेत, अशा वेळी पेशंट डॉक्टरांकडे पोचतो आणि मग तो लंग ट्रान्सप्लांटशिवाय त्याला ऑप्शन नसतो. दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की ज्या लोकांना कबुतराच्या विष्ठेचं एक्सपोजर रिपीटेडली होते किंवा जे केमिकल इंडस्ट्रीजमध्ये काम करतात किंवा सँड इंडस्ट्रीजमध्ये काम करतात, यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात लंगचा आजार आहे हा दिसून येतो. आणि ते एका स्टेजला येतात की त्याच्या पुढे त्यांना लंग ट्रान्सप्लांटशिवाय गत्यंतर राहत नाही. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की अपोलो हॉस्पिटलमध्ये देखील तंत्रज्ञान केलेलं आहे. कशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे या संदर्भात? हार्ट लंग सर्जरी जसं मी सांगितलं की ही 21st सेंचुरीमधली गोष्ट आहे. ह्याचा जो सक्सेस रेट आहे हे 2000मधनंच जगामध्ये दिसायला लागलं. आणि आम्ही नवी मुंबई येथे ह्या गोष्टी करतो आहे आणि कॉम्प्लेक्स हार्टचे ऑपरेशन्स, लंगचे ऑपरेशन्स करतो आहे. त्याच्यासाठी बरीच उपकरणं, अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स आणि मशीन्सची गरज असते. आणि ती खूप एक्सपेन्सिव्ह असतात मशीन्स. आणि ती अपोलो हॉस्पिटलनी अत्यंत चांगल्या प्रकारे समाजासाठी उपलब्ध करून दिली आहेत. आमच्याकडे 3D OCT सारख्या कॅथलॅब्स आहेत की जिथे अगदी ॲक्युरेट निदान करू शकतो या पेशंटचं. आणि ह्या सगळ्यांमुळे आमच्याकडे एक मोठी टीम आहे जी की एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, इंटेन्सिव्हिस्ट, अॅनास्थेटिस्ट, ज्यांना बऱ्यापैकी चांगला अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यामुळे वी कॅन डिलिव्हर द रिझल्ट्स इन दिस कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स. या आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कशी काळजी घेतली जाते आणि रुग्णांसाठी देखील कशा पद्धतीने काळजी घेतली जाते अपोलो हॉस्पिटल? आता बघितलं तर हा जो सबसेट आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट आहे, यातले बरेचसे पेशंट आहेत सोशिओ इकॉनॉमिक चॅलेंज्ड स्टेटामधनं येत असतात. तर आम्ही यांच्यासाठी बऱ्याच NGOतनं पैसे जमा करतो. म्हणजे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की पैसे नाही आहेत म्हणून घाबरण्याची कारण नाही आहे. आम्ही या पेशंट्सला बऱ्यापैकी हेल्प करतो. वी जनरेट फंड्स. आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह ऑपरेशन आहे. पण बऱ्याच लोकांची आता माझ्याकडे उत्तर प्रदेशमधनं, तेलंगणामधनं आलेले, चेन्नईतनं आलेले पेशंट्स आहेत की ज्यांची ऑपरेशन खिशात ₹1 नसताना झाली आहेत. तर इट इज इम्पॉर्टंट की मुंबईसारख्या शहरामध्ये फंड्स जनरेट करता येतात. त्याच्यामध्ये माध्यम आहेत, NGOज आहेत आणि त्याच्यासाठी घाबरणं गरजेचं नाही. आणि अपोलो हॉस्पिटल याच्यासाठी प्रचंड हेल्प करतं. हे मी या अनुषंगाने सांगण्याची एक. कार्डिओलॉजी सेवा कशा पद्धतीने असते? काय त्याचे प्रमुख मुद्दे सांगाल अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमधले? कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक सर्जरी या दोन्ही कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट्स आहेत. कॅथलॅबमध्ये युजली कार्डिओलॉजिस्ट काम करत असतात. कार्डिओथोरॅसिक सर्जन्स जे असतात ते हार्ट लंग ऑपरेशन थिएटर्समध्ये काम करत असतात. दोन्हीकडे आमच्याकडे अद्ययावत उपकरणं आहेत जेणेकरून भारतीय समाजाला या रुग्णांना याचा प्रचंड फायदा होईल. आणि बऱ्याच स्कीम्सही अवेलेबल आहेत ज्या थ्रू आम्ही पेशंट्सला हेल्प करत असतो, एक्स्पेशली हार्ट लंग ट्रान्सप्लांटच्या पेशंट्सला. डॉक्टर, खरं तर प्रत्यारोपण प्रक्रिया म्हटली की ॲम्ब्युलन्स देखील तेवढीच महत्त्वाची असते, लॅब देखील महत्त्वाच्या असतात. ती प्रक्रिया कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने सक्षमता त्याच्यामध्ये दाखवली जाते? करेक्ट. तर ॲम्ब्युलन्स हा एक अविभाज्य घटक आहे जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स हार्ट लंग सर्जरीज करत असतात. कारण रुग्णांना बऱ्याच डिस्टन्सवरनं हॉस्पिटलमध्ये आणणं, ऑर्गन दुसरीकडे जर तुम्ही रिट्रीव्ह केलं तर ते ट्रान्सप्लांटसाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं, याच्यासाठी ॲम्ब्युलन्सचा खूप मोठा भाग आहे. आणि अत्यंत अद्ययावत उपकरण असलेले ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे ज्याला आम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स म्हणतो, जिथं व्हेंटिलेटरसुद्धा अवेलेबल आहेत, कार्डियक मॉनिटर्स अवेलेबल आहेत, DC शॉक पॅडल्स अवेलेबल आहेत आणि त्याच्याबरोबर डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ जे की फुल्ली ट्रेंड असतात. तर या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्समध्ये अवेलेबल आहेत. डॉक्टर, तुम्ही 7,000हून अधिक हृदय फुफ्फुसाच्या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे केलेल्या आहेत. जवळजवळ तुम्हाला 22 वर्षांचा अनुभव देखील आहे. तर यातला एखादा अनुभव जो तुम्हाला सांगावासा वाटतो? असे खूप अनुभव आहेत ॲक्च्युली एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं की
एक मुलगी होती फोर्टिस हॉस्पिटलमध्ये की जी गॅस्पिंग होती. म्हणजे तिला जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा मला आनंद पिक्चरमधला राजेश खन्नाच आठवला की जो शेवटच्या अगदी गटका मोजतोय. 10 वर्षाची मुलगी होती आणि तिची ती शेवटची रात्र होती. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं ह्याच्यापुढे आम्ही आता हिला इंट्युबेट करणार नाही आहे किंवा काही ट्रीटमेंट देणार नाही, कारण 6 वेळा ती ॲडमिट झाली होती. खर्च प्रचंड झाला होता आणि तिला हार्टही मिळत नव्हतं. आणि लकीली मी तिथे असताना मी पुण्यावरनं मुंबईला आलो होतो दुसरं ट्रान्सप्लांट करायला आणि लकीली तिला एका 47 वर्षाच्या बाईचं हार्ट मिळालं. तर 10 वर्षाच्या मुलीला आम्ही 47 वर्षाच्या बाईचं हार्ट लावलं आणि ही 2017ची गोष्ट आहे. 2017 आणि आज तागत ती इतकी सुंदर, तिने म्हणजे शाळा सोडली होती कारण ती एक जिना पण चढू शकत नव्हती, दम लागायचा तिला. तर आता ती शाळेला जाते आणि शी इज डुईंग एक्सेप्शनली वेल. ती नेहमी मला डान्सचे व्हिडिओ पाठवत असते. शी इज डुईंग व्हेरी वेल. तर असे अनेक अनुभव आहेत की ज्यांना आपण म्हणतो की पुनर्जन्म मिळाला हार्ट सर्जरी, लंग सर्जरी करून. नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरनं ते सांगताना देखील जाणवत आहे की ते एक समाधान असतं जे फार तुम्हाला या क्षेत्रात असल्यामुळे ते जास्तीत जास्त वारंवार मिळत असेलच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. तुम्ही गर्भाशयाच्या संदर्भात देखील प्रत्यारोपण करता, त्याबद्दल काय सांगू शकता? बेसिकली मी कार्डिओव्हास्क्युलर थोरॅसिक सर्जन आहे आणि मला हार्ट, लंग आणि किडनी ट्रान्सप्लांटचा अनुभव असल्यामुळे आम्ही भारतातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट पुणे येथे केलं आणि जे काही आमच्याकडे नॉलेज होतं तर ते आम्ही या गर्भाशय ट्रान्सप्लांटसाठी वापरलं. आणि आम्ही अमेरिकेच्या आधी, इंग्लंडच्या आधी, जर्मनीच्या आधी हे केलं आणि सक्सेसफुल झाली दोन्ही. ही भारतासाठी किंवा 140 कोटी लोकांच्या देशासाठी प्रचंड अभिमानास्पद बाब आहे आणि जगातला मी एकमेव सर्जन आहे की ज्यांनी हार्ट, लंग, किडनी आणि गर्भाशय ट्रान्सप्लांट केले सक्सेसफुली. निश्चित. डॉक्टर, अवयवदानाच्या संदर्भात काय संदेश देऊ इच्छिता प्रेक्षकांसाठी? अवयवदान हे अत्यंत महत्त्वाची किंवा काळाची गरज बनली आता. आपण जेव्हा जातो तेव्हा ते जाळण्यापेक्षा किंवा पुरण्यापेक्षा ते जर दुसऱ्या कोणाच्या तरी कामाला आलं किंवा समाजाच्या कामाला आलं तर हे फार मोठी अभिमानास्पद बाब आहे. सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याविषयी बरेच काय म्हणतो आपण विचार असतात, प्रत्येक धर्मामध्ये विचार असतात, पण काळानुसार ते बदलले पाहिजेत. आणि आपण ही नवीन जी गोष्ट आहे जी की समाज उपयोगी गोष्ट आहे, ऑर्गन डोनेशन, हे करणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्याने दुसऱ्या पेशंटचा प्राण वाचू शकतो. आणि भारतात प्रचंड प्रमाणात तरुण लोक वेटिंग लिस्टवर आहेत हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांटसाठी. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, अवयवदानाचं महत्त्व देखील सांगितलं. ती पूर्ण प्रक्रियेसंदर्भात एक संक्षिप्त का होईना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक तुम्ही माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर संजीव यांनी आपल्याला अवयवदानासंदर्भात जी माहिती दिली ती निश्चितच तुम्ही ऐकलेली असेल. विशेषतः त्यांनी जो सांगितलेला अनुभव आहे की एका 10 वर्षाच्या मुलीसाठी जवळजवळ 47 वर्षाचा एका स्त्रीचं हृदय वापरण्यात आलं. तर अशा पद्धतीने तुम्ही अवयवदान केलं तर अनेकांचे जीव देखील आपण वाचवू शकतो. हे निश्चितच आपल्यासाठी एक आनंदाची बातमी असू शकते असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.